दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पलूस शहरामध्ये जो मंगळवारचा बाजार भरत होता गावातल्या मूळ बाजारच्या ठिकाणी, तो गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हळूहळू तो जो आतला रस्ता आहे, ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत, घरं राहतात, बऱ्याच लोक रेसिडेन्शियल राहतात, त्या ठिकाणी काही व्यावसायिक लोक आहेत। तर मी डॉक्टर अमोल पवार आणि माझ्याबरोबर डॉक्टर देशमुख, डॉक्टर राडे पण आहेत। तर हे या रस्त्याच्या आजूबाजूला जवळजवळ 3 मोठे हॉस्पिटल्स आहेत। त्यामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, गायनॅक हॉस्पिटल आहे, पिडियाट्रिक हॉस्पिटल आहे, मेडिसिन्स हॉस्पिटल आहे आणि डेंटिस्ट हॉस्पिटल आहे। तर ह्या अलीकडच्या 1-1.5 वर्षापासून जो बाजार आता भरत चाललेला आहे, या बाजाराच्या भरण्यामुळं मंगळवारच्या दिवशी जवळजवळ दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बऱ्यापैकी संपूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यामुळं त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असेल, एखादा इमर्जन्सी पेशंट असेल, एक गरोदर स्त्रिया ज्या असतात त्यांना नेण्यासाठी ती प्लेस असेल, तर अशा पद्धतीनं मेडिसिनचा एखादा आजारी असेल किंवा लहान बाळ असतील त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी येत असतात। तर अशा सर्व लोकांना प्रचंड त्रास होत होता। मध्ये 1-2 असे इन्सिडेंट झाले की त्या ठिकाणी एक लहान बाळ एक्सपायर झालं। तिथून लेट नेल्यामुळं बऱ्याच वेळेला गायनॅकचे पेशंट्स लेट आणल्यामुळं त्या ठिकाणी सिझर करायला लागणं असेल किंवा बाकीच्या बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स होत असतात। ऑर्थोपेडिकचे पेशंट सगळे पूर्णतः मोठ्या व्हेकलनुसार किंवा ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात येतात। तर अशा वेळेला तिथं रस्त्याला जागा उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी पेशंटला अतोनात त्रास सहन करावा लागत होता। यासाठी आम्ही डॉक्टर असोसिएशनतर्फे गेल्या 1 वर्षभरापासून नगर परिषदेमध्ये येऊन आम्ही निवेदन दिलेले आहेत। सर्व पॉलिटिकल पक्षांच्या लोकांना आम्ही निवेदन देऊन सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हा बाजार इथून दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावा। तशा रीतीनं गेल्या 15 दिवस महिन्यापूर्वी आत्ताच्या जे सत्तेत आलेल्या नगरपालिकेला जे नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक यांनी सर्वानुमते हा बाजार मार्केट यार्डमध्ये शिफ्ट केलेला आहे। तर त्या गोष्टी झाल्यानंतर थोडंसं या ठिकाणी 2-3 आठवड्यामध्ये आम्हाला जरा सुसह्य असं झालेलं आहे। तर हा जो निर्णय घेतला आहे हा खरंच म्हणजे महत्त्वाचा निर्णय होता आणि तो अभिनंदनीय निर्णय आहे असं आम्ही असोसिएशनतर्फे डॉक्टर असोसिएशनतर्फे मानतो। आणि हा पुन्हा इथं बाजार होऊ नये, जरी काही लोकांचा इथं विरोध असेल तरीसुद्धा या ठिकाणी बाजार होऊ नये असे आमचं मत आहे आणि असोसिएशन सगळे मत आहे।